तर मित्रांनो, सरकारच्या नवीन जी आरनुसार आपल्याकडे जे काही पिवळ्या ढवळ्या केशरी रंगाचे रेशन कार्ड आहेत ते सगळे बंद होणार आहेत आणि तुम्हाला अशा प्रकारचे एक स्मार्ट कार्ड पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये हे स्मार्ट कार्ड फक्त एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता। हे स्मार्ट कार्ड कसं बनवायचं आणि यासाठी काय गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, मोबाईलमधून स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवरती यायचं आहे आणि प्ले स्टोरवरती आल्यानंतर तुम्हाला इथे मेरा रेशन ॲप हे सर्च करायचं आहे। हे सर्च केल्यानंतर तुम्हाला मेरा रेशन ॲप ही सरकारची एक अशी ॲप्लिकेशन पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायची आहे। हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथे ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे। ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अलाउ बटनावरती क्लिक करायचं आहे। अलाउ बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा यूजर इंटरफेस पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करायची आहे। मी आता इथे इंग्लिशच ठेवतो आणि इथे तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला काही अशा प्रकारचा यूजर इंटरफेस पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीतला कोणाचाही एकाचा आधार कार्ड इथे टाकायचा आहे। जो काही आधार कार्ड नंबर तुम्ही इथे टाकणार आहे तो मोबाईल नंबरशी लिंक असला पाहिजे। तर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। तर इथे मी माझा आधार कार्ड नंबर टाकतो। तर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इथे कॅप्चा पाहायला मिळेल। कॅप्चामध्ये तुम्हाला ॲज इट इज हा कॅप्चा इथे टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आधार कार्डला तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला इथे OTP पाहायला मिळेल। तर OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्रिएट एमपिन नावाचं ऑप्शन पाहायला मिळेल। इथे तुम्ही स्किप करू शकता किंवा तुम्हाला जर एमपिन बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता। तर मी आता इथे स्किप करतो। स्किप केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचं तुमचं स्मार्ट रेशन कार्ड पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता कोपऱ्यामध्ये तुम्हाला इथे डाउनलोड करायचं ऑप्शन आहे। तर इथे तुम्हाला या डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही स्मार्ट रेशन कार्ड आहे ते काही अशा प्रकारे पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीतली जेवढे पण व्यक्ती आहेत त्याचबरोबर त्यांचा आधार कार्ड नंबर आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं मोबाईलमधून रेशन कार्ड बनवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।